हाय हॅलो, मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि खूप दिवसांनी व्हिडिओ अपलोड होतो आहे. आज आहे सॅटरडे आणि तारीख आहे 21 डिसेंबर. तर मी कुठे चालली आहे हे तुम्हाला नक्की सांगणार आहे आणि तुम्हाला पण घेऊन जाणार आहे मी. आणि तुम्ही सगळे कसे आहेत ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी एकटी नाही चालली आहे, माझ्यासोबत माझा जोडीदार चाललेला आहे, ज्याच्यावरती मी खूप प्रेम करते आणि ते माझं काळीज आहे. त्याच्यासाठी मी काहीही करू शकते आणि माझं पहिलं प्रेम म्हणाल तरी चालेल. तर कोण आहे ते तर मी तुम्हाला ते नक्की दाखवीन. त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहायला लागेल. तर मी कशी दिसत आहे ते नक्की सांगा. आणि थोड्या वेळातच आपण जाणार आहोत. तर तुम्हाला दाखवेन मी की आपण कुठे जाणार आहोत. एका खास ठिकाणी जाणार आहोत. आणि असेच कनेक्ट राहा तुम्ही पुढे. मी चहा वगैरे घेते आणि निघते, मग तुम्हाला दाखवते. चला तर आपण भेटूया थोड्या वेळात. बाय बाय. जिथे यायचं होतं तिथे आपण आलेलो आहे आणि हे बेलापूरमध्ये आहे आणि हे खूप डोंगरावरती मंदिर आहे. इथे मी फर्स्ट वातावरण तुम्ही बघू सोबत शकता, आली खूप होती शांत आणि वातावरण आहे. असं म्हणायला जाईल की इथेच मी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात केलेली आहे. आणि इथे येऊनच माझ्यामध्ये दाखवते खूप मी सारा तुम्हाला बदल कुठे आलोय झालेला आहे. आणि मी एकटी नाही आहे, खूप साऱ्या ती गोष्टी मी सांगते. पॉझिटिव्ह विचार करत आहे. तर तुम्ही पण बघा काय आहे, कुठे आहे. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की कसलं मंदिर आहे, तुम्ही बघा. इथे म्हणतात की बोललेली इच्छा पूर्ण होते आणि माझी झालेली आहे. झालेली म्हणजे की थोडंसं डिप्रेशनमधनं मी बाहेर आली होती आणि ज्यांच्यामुळे आली आणि ज्यांच्यामुळे मी इथे गेली आहे त्यांना मी नाही दाखवू शकत. वेळ आल्यावरती नक्की दाखवेन. आणि ते बाजूला शंकराची पिंड होती, तिथे पण आम्ही दर्शन केलं. खूप छान आहे तिकडचं वातावरण. इथे पण दुसरे पण देव आहेत तिथे, असं नाही की फक्त तेच आहे म्हणून. आणि सगळ्या मंदिरांमध्ये असतात तसंही. तर इथे आम्ही दर्शन केलं, मी आणि माझा पार्टनर आहे सोबत. ते कोण आहे तर ते मला मी नंतर दाखवणारच आहे की माझ्यासोबत कोण आहे. तसंही काही लोकांना माहिती पण असेल की माझ्यासोबत कोण असतं नेहमी. तरीसुद्धा काही जणांना कन्फ्युजन असते की माझा व्हिडिओ कोण घेते. इथे बघा, इथे दुर्गा माताचं पण मंदिर आहे. नंतर एकीकडे गणपती बाप्पा, शंकर भगवान असे सगळे देव आहेत इकडे. खूप मोठं मंदिर आहे आणि खूप मोठा इकडचा एरिया आहे, फिरण्यासारखं आहे, खूप छान आहे. पण इथे संडे असल्यामुळे थोडीशी गर्दी होती, पण बाकी ठीक आहे, व्यवस्थित होतं. आणि इकडे गाडीनेही तुम्ही जाऊ शकता, तुमची प्रायव्हेट गाडीसुद्धा जाऊ शकते किंवा बसने वगैरे पण तुम्ही येऊ शकता. आणि इथे एक खास गोष्ट आहे की इथे आपण जी मागतो इच्छा ती इथे पूर्ण होते आणि ते इथे बांधलं जातं. आणि इकडचं बघा केवढं मोठं मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आणि खूप छान एरिया. आणि इथे स्वच्छता पण खूप आहे. आणि इकडचं वातावरण पण असं दमट आहे, छान आहे. असं जास्त ऊन पण नाही आहे आणि जास्त थंडी पण नाही आहे. मला इथे येऊन बरं वाटतं. मी फर्स्ट टाईम आली होती तेव्हासुद्धा मला खूप छान वाटलं होतं आणि मी शांत होऊन घरी आली होती पुन्हा. आणि हे बघा, इथे स्टेप आहेत थोड्याशा खाली उतरण्यासाठी. आणि इकडेच बाजूला हनुमानाचं मंदिर आहे, आपल्या शनिदेवांचं मंदिर आहे. मी तिथे सुद्धा मारुतीचं दर्शन मंदिर घेतलेलं आहे आहे. इकडे. बघा, तुम्ही बघू शकता, इथे सुद्धा मी दर्शन घेतलेलं आहे. तुम्ही पण दर्शन घ्या आणि तुम्हाला जमलं तर नक्की तिथे एकदा विजिट द्या. खूप छान आहे, तुम्हाला पण छान वाटेल. आणि त्याच्यानंतर दर्शन घेऊन मी रिटर्न निघाली होती. आणि बघू शकता, तर तुम्ही पाहिलं आहे की आम्ही कुठे आलेलो आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की मी एकटी आलेली नाही आहे, माझ्यासोबत माझा पार्टनर आहे. आणि माझा पार्टनर मी तुम्हाला दाखवू का, दाखवायचं का? तर हे बघा, माझं फर्स्ट लव आणि माझं काळीज, माझ्या काळजाचा तुकडा हे नेहमी माझ्यासोबत असतं, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, हो की नाही? तर हे माझं काळीज आहे, हे माझं पहिलं प्रेम आहे. ह्याच्यासाठी सगळं काही कुर्बान आहे आणि हा माझ्यासोबत असतो नेहमी. तर कसं वाटलं ते नक्की सांगा तुम्ही. आमच्या दोघांची जोडी माईल एकाची. बघू शकता, इकडचं वातावरण खूप शांत आहे. मला असं वातावरण खूप आवडतं. आणि आज रविवार असल्यामुळे कदाचित इथं गर्दी आहे. आता आम्ही ह्याच्या आधी आलो होतो तेव्हा इथे काही एवढी गर्दी नव्हती. तेव्हा आय थिंक काहीतरी सोमवार मंगळवार वगैरे असेल. आणि इथे मी माझ्या एका फ्रेंडसोबत आली होती पहिल्यांदा, नाही तर मला माहीत नव्हतं. पण खूप छान आहे इकडे सगळं.
हे बेलापूरमध्ये आहे, खूप वरती आहे, हे डोंगरात आहे, पण इथपर्यंत गाड्या येतात. आणि इकडे खाली वस्तीसुद्धा आहे, त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन नाही. तर मी आली आहे घरी. बाहेरच जेवण केलेलं आहे आणि आत्ता वाजले 12:30. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि कशी वाटली ती जागा ते नक्की सांगा. आणि तुम्ही बघितलं माझं काळीज, माझं जीव, माझं प्रेम कोण आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर नक्की लवकर परत येईन. तोपर्यंत बाय.